हार्ट अटॅक येण्यापूर्वी अनेकदा शरीर काही इशारा देत असतं. मात्र हे लक्षात ठेवा की काही लोकांना कोणतीही पूर्वलक्षणे न दिसता अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये, महिलांमध्ये, वृद्धांमध्ये. त्यामुळे जर लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जसं की छातीमध्ये दाब जाणवणं, जडपणा किंवा वेदना, छातीवर जड वजन ठेवलं आहे असं जाणवणं, वेदना काही मिनिटे टिकू शकते किंवा पुन्हा पुन्हा येऊ शकते, हे हार्ट अटॅकचं सामान्य लक्षण असू शकतं. वेदना डाव्या हातात, खांद्यात, मान किंवा जबड्यात किंवा पाठीपर्यंत जातात. पाठीत खूप वेदना होतात. ही वेदना चालताना किंवा श्रम केल्यावर खूप वाढू शकतात. श्वास घ्यायला त्रास होतो. थोडं चाललं तरी दम लागतो. विश्रांतीतही श्वास घ्यायला त्रास होतो. छातीत जडपणा आणि दम लागणं एकत्र असेल तर डॉक्टरांकडे नक्कीच जा. थंड घाम येतो. कोणतंही काम न करता अचानक थंड घाम येतो. शरीर चिकट होतं. हा धोक्याचा इशारा असू शकतो. अचानक खूप अशक्त वाटतं. शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं. चालताना किंवा उभे राहताना कमजोरी जाणवते. महिलांमध्ये ही लक्षणे अधिक जाणवतात. जसं की मळमळ, उलटी, अपचनासारखे त्रास होतात. छातीत जळजळ होते. गॅस झाल्यासारखं वाटतं. मळमळ होते. उलटी होते. अनेकदा लोक ही ॲसिडिटी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसरं म्हणजे चक्कर येते किंवा बेशुद्ध पडण्याची भावना होते. डोकं हलकं वाटतं. अचानक चक्कर येते. रक्तदाब कमी होऊन बेशुद्ध पडण्याची शक्यताही वाढत राहते. हृदयाची धडधड अनियमित होते. हृदय जोरात किंवा खूप वेगाने धडधडतं. ठोके चुकल्यासारखे वाटतात. छातीत दुखत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे नक्की जा. काही दिवसापासून थकवा वाटत असेल, नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवत असेल, साधं काम केलं तरी दम लागत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. महिलांमध्ये काही विशेष लक्षणं दिसतात. म्हणजे की चिंता, घाबरल्यासारखं वाटतं, मृत्यूची भीती वाटते, अचानक अस्वस्थता येते, कारण नसताना खूप घाबरल्यासारखं वाटतं. काही रुग्णांना तर खूप काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना येते. अशी लक्षणे दिसली तर काय करावं? तर तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जाणं खूप गरजेचं आहे. स्वतः वाहन चालवत रुग्णालयामध्ये जाऊ नका. शक्य असेल तर ॲम्ब्युलन्स बोलवा. विश्रांती घ्या. वेळ वाया घालवू नका. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. हार्ट अटॅकचा धोका कोणाला जास्त असू शकतो? तर ज्यांना उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन आहे, लठ्ठपणा आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे, जे लोक जास्त ताणतणावामध्ये असतात अशा लोकांना. त्याचप्रमाणे कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल, वय वाढलेलं असेल तर त्यांना हा धोका वाढू शकतो. लक्षात ठेवा, छातीत वेदना, श्वास घ्यायला त्रास, थंड घाम, डाव्या हातात किंवा जबड्यात पसरलेली वेदना, ही लक्षणं एकत्र दिसत असतील तर हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. तेव्हा घरगुती उपाय करण्यात कोणताही वेळ वाया न घालवता रुग्णालयामध्ये पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा ते आपल्या जीवावरही बेतू शकतं.